महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांशी संबंधित प्रकरणावरती आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. शिवसेनेत झालेल्या बंडानंतर पक्षातील आमदार आणि खासदारांच्या भूमिकेवरून मोठा कायदेशीर आणि राजकीय वाद निर्माण झाला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली आणि त्यानंतर पक्षाचे नाव, निवडणूक चिन्ह तसेच लोकप्रतिनिधीच्या अपात्रतेचा मुद्दा न्यायालयीन पातळीवरती गेला. आता ठाकरे गटाशी संबंधित 6 खासदारांच्या प्रकरणावरती सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. या सुनावणी दरम्यान खासदारांच्या अपात्रतेशी संबंधित मुद्दे, पक्षफुटीनंतरची त्यांची भूमिका आणि संबंधित घटनात्मक तरतुदी यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची भूमिका काय असणार आहे, तर चला जाणून घेऊ. ठाकरे गटाला यामधून काही दिलासा मिळणार आहे का, ते पण आपण जाणून घेऊ. आणि या सुनावणीचा भविष्यातील महाराष्ट्राच्या राजकारणावरती काय परिणाम होऊ शकतो, आता याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे शिवसेना पक्षफुटीशी संबंधित अनेक प्रश्न अद्याप न्यायालयीन प्रक्रियेत आहेत. त्यामुळे आजच्या सुनावणीतील निरीक्षणे आणि पुढील आदेश महत्त्वाचे ठरू शकतात. आता सर्वोच्च न्यायालयाकडून नेमका काय निर्णय आणि निर्देश दिला जातो, याकडे ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांचे लक्ष लागले आहे. आजच्या सुनावणीनंतर या प्रकरणाला कोणते नवीन वळण मिळते हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. तुमच्या मते सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कोणाच्या बाजूने लागेल, कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.